नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे ओंकार आणि आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत गणपतीसाठी लागणारे डायमंड वर्क जे कसं केलं जातं आणि कमीत कमी किमतीमध्ये कसं केलं जातं हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. गणपतीसाठी फक्त 4 दिवस बाकी आहेत आणि बरेच जणं डायमंड वर्क्स घरी करतात. सो माझा एक मित्र आहे जो कलाकार आहे आणि आम्ही दोघं करणार आहोत, म्हणजे तोच करणार आहे, पण मी तुम्हाला दाखवेन कमी किमतीमध्ये डायमंड वर्क गणपतीचं कसं केलं जातं, कसं सजवावं बाप्पाला. सो लेट्स गो. चॅनलमध्ये नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लेट्स गो. सो असा बाप्पा आहे आता बिना डायमंड वर्कचा. ओके, सो आपण स्टार्ट करूया नाही? हो, करूया स्टार्ट. हे डायमंड तयार केलेले ब्रॉच आहेत. हां. त्याच्यानंतर हे डायमंड्स आहेत. हे आपल्याला हातांना कड्या लावण्याची लेस आहे, दागिने भरण्यासाठी लेस आहे ही. आणि ही डायमंड लेस आहे व्हाईट. ही बॉल चेन आहे आपली, ही पक्कड आणि ही गमची गुडली. ओके, एवढं आपलं साहित्य. आता तू करणार आहेस ना या हो, मी बाप्पाचं? करणार आहे. म्हणजे काय किती वेळ लागतो अंदाजे? ते सर्व हे रेडी असेल तर आपल्याला 1 ते 1.5 तास भरपूर झाला आपल्याला. 1 ते 1.5 तास भरपूर झाला. हां. सो लेट्स गो. चल बघूया किती वेळ लागतोय आपल्याला. पहिले हा पॅच लावलाय, तर हा सेकंड पॅच लावला, थर्ड, हातावरचा 4, आणि मग आता जसं इकडे आहे ना तसं तिकडे करायचं. कॅल्शियम भरून घेऊ आपण. हे पहिले कट करतोस काय? हां, असं कट करावं. मग आपण कट करून घ्यायला आधी. हे काय? हे हाफ मोठी आहे. हे लावा गोल्डन मोठी हाफ. हे या दागिन्यांच्या बाजूने लावायचे. ओके ओके, सगळ्याला दागिने म्हणजे चांगले भरलेले वाटतात. ओके, बरोबर. काय करणार आहेत आता? आता आपण हातातले कडे बनवणार आहे. हातातल्या कड्यांसाठी हा मटेरियल यूज करावं हां लागेल ना? हां. आणि मध्ये आपण हे पण टाकणार. ही पण व्हाईट पण कुठली? टाकणार. अच्छा, मध्ये वाईट अशी. हां. आणि परत परत हीच मारणार. परत हेच हां, म्हणजे म्हणजे तीन आपण तीन 3 लेअर मध्ये होऊन जाईल आपलं. 3 लेअर होणार. ओके. हातातले कडे म्हणजे सांगायचं झालं तर असं. हां, हां, ना? इथं. इथे इथे इथे. ओके, ठीक आहे. एक दाखव बघू कसं करशील.
तो झाला आता. आता हे आपण हे लावते, लटकन लावते आपण हातांच्या कडांना. काय केलंय मग आपण? झालंय ना फायनली? बेसिक डायमंड वर्क केला आपण याला सगळं. बेसिक डायमंड वर्क केलेलं आहे आणि आपलाच बाप्पा आहे. आणि हे काम अजून बाकी आहे शेल्याचं. आणि त्रिशूल येणार आहे हातात इकडे. ते मला नेक्स्ट पार्ट मध्ये किंवा हा त्रिशूल बनवलाय. सो मेन विजन होतं की आपलं डायमंड वर्क कसं करायचं, बेसिक डायमंड वर्क. तर ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलंय. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.